काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या. मदिरा. पण कवितेचा विषय मदिरा नाही. कवितेचा विषय आहे स्फूर्ती. ही त्या काळातली बंडखोर कविता आहे जेव्हा संगीत, काव्य केवळ देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी लिहिलं जायचं. हे अभंग, भारुड अगदी संत काव्यापासून समाज प्रबोधन आणि लोकशिक्षण कवितेतून व्हायचं. तेव्हाची ही कविता. यावेळी विषय भरकटून मानवी भावभावना कवितेतून सांगायला सुरुवात केली ती केशवसुतांनी. इच्छेला वाचा फोडली, गरजेला रंग भरले ते त्यांनीच. म्हणूनच त्यांना आद्य कवितेचे, आद्य मराठीचे जनक म्हटलं जातं. कविता स्वच्छंदी असू शकते, रडू आणणारी असू शकते, शांतवणारी, थोपटणारीही असू शकते. मीरेच्या रचनांसारखी प्रेमळ पण आपल्याच एखाद्या अनुभवाला समोर मांडून लिहिलेली प्रामाणिकही असू शकते. हे वाचकांना समजावून दिलं ते त्यांनीच. त्या काळात इंग्रजी कवितेतून सौंदर्यदृष्टी दिसत होतीच की, पण आपल्या विकल झालेल्या मनाकडे पाहण्याची उद्विग्न दृष्टीही सुंदर असू शकते हे दाखवणाऱ्या या पुढच्या ओळी. सोसाट्याचे वादळ येते, तरी ते तेव्हा मज मानवते. भूते भोवती जरी आरडती, तरी ती खचितची मज आवडती. कारण आतील विषण्ण वृत्ती, बाह्य भैरवी धरिते प्रीती. आपल्याला समुद्रावर गेल्यावर काय वाटतं? समुद्राला भरती असेल, लाटा खळाळत उसळत असतील तर आपलं मन सुद्धा उचंबळून येतं, हो ना? समुद्र सरतीचा असेल, वेळ सांजेची असेल तर आपण असेच मनोमन शांत होत जातो. आपण निसर्गाचा एक भाग आहोत, त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. जेव्हा बाहेर वादळ सुरू असतं आणि आतही काही फार वेगळं नसतं, तेव्हा त्या वादळाने आपण केवळ हळहळतो, आपल्याला फार त्रास नाही होत. केशवसूत म्हणतायत, हे इतकं सगळं होतंय आत आणि बाहेर, तरीही मला ते मानवतंय चक्क. आणि याचं कारण काय तर आतली विषण्णता. वाचताना आपण पेटून न उठलो तरच नवल. काही बाही आठवत राहतो, आपण धुमसत राहतो, डोळ्यांतून ओघळत राहतो आणि मग शेवटाकडे येतो, शांत होतो. बघा असे. शांत वाजली गती शेवटी, शांत धरित्री, शांत निशाती, शांतच वारे, शांतच तारे, शांतच हृदयी झाले सारे. असा सुखे मी सदना आलो, शांतीता झोपी गेलो. एका हातभर पानावर हाताच्याच बोटांवर मोजता येण्या इतक्या शब्दात हा शब्दप्रभू आपल्याला किती भावभावनांची खेळवून आणतो आणि शांतही करतो. ही शब्दांची स्फोटके ज्यांच्या लेखणीत आहेत त्या हातांनी, त्या मनांनी मात्र कधीच शांत होऊ नये. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत असे ते शब्द प्राणपणाने उधळत राहावेत. ती आपली सर्वांची लाडकी कविता. भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घजिच्या त्या किंकाळीने, फुंकीन मी जी स्वप्राणाने, एक तुतारी द्या मज आणूने. तुतारी. कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस ही शब्दसुमनांजली अर्पण. मराठी भाषेला सौंदर्याचा परिसस्पर्श घडवून आणणाऱ्या या कवीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. कवितेचा हा रसास्वाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तसंच केशवसूतांची तुमची आवडती कविता कोणती हेही सांगायला विसरू नका. MahaMTVचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन अविनाश सोबत मी मृगा. धन्यवाद.